हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, एप्रिल मेमध्ये होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये मॅथचा जो क्वेश्चन पेपर आहे तर त्यामध्ये क्वेश्चन नंबर 4 हा कंपल्सरी पुस्तकाबाहेरील प्रश्नावर आधारित आहे. म्हणजे तो तुम्हाला असणाऱ्या सिलेबसवर आधारितच असेल. प्रश्नपत्रिकेमधील क्वेश्चन नंबर 4 अंतर्गत नेमके कुठले प्रश्न विचारले जातील तर हे तर कोणी सांगू शकत नाही, परंतु त्या प्रश्नांतर्गत परीक्षेमध्ये येऊ शकणारे काही संभाव्य प्रॉब्लेम्स आपण घेणार आहोत. तर इथून पुढचे व्हिडिओ हे क्वेश्चन नंबर 4 साठी फार महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे तुम्ही यातला कुठलाही व्हिडिओ मिस करू नका. आणि तर या व्हिडिओमध्ये आपल्याला कोऑर्डिनेट जॉमेट्री या चॅप्टरवर काही प्रश्न पाहायचे आहेत. चला तर मग सुरू करूयात. Question number 1, points A -1, y and B 5, 7 lie on a circle with center O 2, -3. Find the value of y, hence find the radius of the circle. Solution. सर्कलवरचे 2 पॉइंट्स दिलेत, A आणि B. तसेच त्याचा सेंटर दिला आहे. तर मग वायची व्हॅल्यू काढायची आणि रेडियस काढायचे. फिगरची गरज नाही, समजण्यासाठी तुम्हाला काढून दाखवतो. हिअर सेंटर इज O 2, -3 and suppose there are 2 points A -1, y and B 5, 7. Then clearly OA and OB are the red die, so they are equal. So first we find distance OA and distance OB. Here A -1, y, B 5, 7. Center O is 2, -3. Therefore, OA is equal to OB. Reason for this is a red die. So taking square on both sides, OA square is equal to OB square. So by distance formula, -1 -2 bracket square plus y +3 bracket square is equal to OB square. That is 5 -2 bracket square plus 7 -+3 bracket square. Therefore -3 square plus its expansion y square plus twice of their product, that is 6y plus 9. Here 5 - 2, that is 3 square plus 10 square, and therefore 9 plus y square plus 6y plus 9 is equal to 9 plus 100. तर हे दोन्ही साईडचे 9 कॅन्सल होतील. सो y square plus 6y plus 9, take this 100 to this side. Therefore y square plus 6y minus 91 is equal to 0. Now find the factors of 91 such that their subtraction should be 6. Such factors are 13 and 7. So we get y plus 13 and y minus 7 is equal to 0. Therefore y plus 13 is equal to 0 or y minus 7 is equal to 0. So y is equal to -13 or y is equal to 7. या ठिकाणी दोन्ही व्हॅल्यू व्हॅलिड आहेत. यानंतर आपल्याला विचारलेलं आहे त्याची रेडियस किती असेल. रेडियस काढण्यासाठी तुम्हाला
एकतर तुम्ही OA किंवा OB कुठली एक किंमत काढू शकता. तर आपण OB ची व्हॅल्यू काढूयात. OB इज इक्वल टू 5 मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. आता या ठिकाणी स्क्वेअर रूट घ्यावा लागेल. 5 मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 7 प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर, दॅट इज 3 स्क्वेअर प्लस 10 स्क्वेअर, that is 9 plus 100, 109. Second problem, find the lengths of the medians of a triangle whose vertices are 8, 2, minus 2, 0 and minus 4, minus 2. Solution. या ठिकाणी आपण एक ट्रायंगल काढू. Here suppose coordinates of A are 8, 2, B minus 2, 0 and C minus 4, minus 2. तर या ट्रायंगलच्या ज्या 3 मेडियन्स आहेत त्यांची आपल्याला लांबी विचारलेली आहे. Here suppose midpoint of BC is P, midpoint of AC is suppose Q and midpoint of AB is suppose R. We know that medians of a triangle are congruent. So they pass through single point which is centroid. तर सेगमेंट AP, सेगमेंट BQ आणि सेगमेंट CR यांच्या लांबी किती आहेत हे आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. अगोदर आपण PQ आणि R यांचे कोऑर्डिनेट्स काढूयात, कारण ते कोऑर्डिनेट्स जर माहीत असतील तर तुम्हाला त्या मेडियनची लांबी काढता येईल. नाउ AP इज द मेडियन. So P is the midpoint of segment BC. So by using midpoint formula तुम्हाला माहित आहे. Suppose x1 y1 and x2 y2 are the end points of a segment, and if this point is midpoint, then coordinates of this point are x1 plus x2 upon 2 and y1 plus y2 अपॉन 2. तर त्या दोघांची बेरीज करा, 2 ने डिवाइड करा, पुन्हा या y कॉर्डिनेटची बेरीज करा, 2 ने डिवाइड करा, तुम्हाला त्यांचे मिड पॉईंट्स मिळून जातील. सो हियर वी राईट लेट A 8, 2, B minus 2, 0, C minus 4, minus 2. Let P, Q and R are the midpoints of the sides BC, AC and AB respectively. Therefore, AP, BQ and CR are the medians. Now, by midpoint formula, P इज इक्वल टू, हे जे साइन आहे ते या P चे कोऑर्डिनेट्स दाखवण्यासाठी आहेत. सो कोऑर्डिनेट्स ऑफ P आर -2 प्लस -4 अपॉन 2. या दोघांची बेरीज करा आणि 2 ने डिवाइड करा म्हणजे x कोऑर्डिनेट मिळेल. तसेच y कोऑर्डिनेटची बेरीज करा 0 प्लस -2 अपॉन 2. देअरफॉर P इज, तर -2 प्लस -4 इज -6.
minus 6 upon 2 is minus 3, and here minus 2 upon 2 is minus 1. Q चे कॉर्डिनेट्स काढण्यासाठी तुम्ही यांची बेरीज करा. minus 4 plus 8 upon 2, then minus 2 plus 2 upon 2. Therefore Q is, here minus 4 plus 8 is 4 upon 2, that is 2, and here 0 upon 2 is 0. Similarly R is 8, that is minus 2 plus 8 upon 2, and 0 plus 2 upon 2. Therefore R is, here minus 2 plus 8 is 6 upon 2, 3, and here 1. तर हे कॉर्डिनेट्स आपल्याला माहीत झाले, ते आपण इथं फिगरमध्ये भरूयात. minus 3 comma minus 1, here 2 comma 0 and 3 comma 1. तर फिगरमध्ये या किमती ठेवल्यानंतर आपल्याला डिस्टन्स काढत असताना म्हणजे तिथं चूक होणार नाही. ठीक आहे. सो बाय डिस्टन्स फॉर्म्युला AP इज इक्वल टू, तर x2 minus x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 minus y1 ब्रॅकेट स्क्वेअर, that is 8 minus minus plus 3 bracket square plus 2 minus minus plus 1 bracket square, that is 11 square, that is 121, plus 2 plus 1 3 square is 9, that is 130. Similarly BQ is equal to 2 minus minus plus 2 bracket square plus 0 minus 0, that is 0 square, is equal to, here 4 square, that is 16, its a square root is 4 units. And third CR is equal to square root minus 4 minus 3 bracket square plus minus 2 minus 1 bracket square, that is minus 7 square plus minus 3 square, that is 49 plus 9, 58 units. Third problem, T is the midpoint of segment PQ where P is 2a comma 0, Q is 0 comma 2b, O is the origin. Find the coordinates of T and using distance formula show that T is equidistant from the points P, O and Q. Solution. P हा x ॲक्सिसवर, तर Q हा y ॲक्सिसवर आहे आणि T हा मिड पॉइंट आहे. सो बाय यूजिंग मिड पॉइंट फॉर्म्युला वी कॅन इझिली फाइंड coordinates of T, and then by distance formula we show that QT is equal to OT is equal to PT. Here P is 2a comma 0, Q is 0 comma 2b, T is the midpoint of PQ. Therefore, by midpoint formula T is, that is coordinates of T. तर T चे coordinates काढण्यासाठी तुम्हाला यांच्या x coordinateची बेरीज करून त्याचं निम्म घ्यायचं आहे. That is 0 plus 2a upon 2 आणि y coordinateसाठी 2b plus 0 upon 2. Therefore, T is, here 2a plus 0 is 2a upon 2, that is a.
Similarly 2b upon 2, that is b only. So we find coordinates of t. By distance formula, TQ is equal to a minus 0 bracket square plus b minus 2b bracket square is equal to, here a minus 0 is a, it's a square, that is a square, plus b minus 2b is minus b and its square is b square. तर आपण या टी क्यू ची व्हॅल्यू काढली, बट वी आर गिवन दॅट टी क्यू इज इक्वल टू टी पी बिकॉज टी इज द मिड पॉईंट ऑफ पी क्यू. त्यामुळे तुम्हाला टी पी हे अंतर काढण्याची गरज नाही. सिमिलरली टी पी इज इक्वल टू टी क्यू इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. नाउ टी ओ, that is OT, is equal to, here coordinates of origin are 0, 0. So a minus 0 bracket square plus b minus 0 bracket square is equal to a square plus b square. We call this 1 and this as 2. So from 1 and 2, TO is equal to TQ is equal to TP, and therefore T is equidistant from the points P, O and Q. Write down. Fourth problem. If the point x comma y is equidistant from the points p plus q comma q minus p and p minus q comma p plus q, prove that qx is equal to py. Proof. तर हा पॉइंट या दोन पॉइंट पासून समदूर आहे, तर यांना आपण गृहीत धरूयात. सो लेट m is x comma y, a is p plus q comma q minus p and b as p minus q comma p plus q. तर हा m पॉइंट a आणि b पासून इक्विडिस्टंट आहे. देअरफॉर ma is equal to mb. Therefore ma square is equal to mb square. तर याला तुम्ही रिझन काय लिहिताल? गिवन दिले आपल्याला. सो बाय डिस्टन्स फॉर्म्युला ma स्क्वेअर, बघा ma स्क्वेअर कसं घेता येईल? तर x म्हणजे याच्यामधून हा x कॉर्डिनेट वजा करा. सो x मायनस हे वजा करायचं आहे, त्यामुळे यांची चिन्ह बदलावं लागतील. मायनस पी मायनस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर प्लस, तर y मधून हे वजा करायचं आहे. सो y मायनस हे वजा करायचं असल्यामुळे यांची चिन्ह बदलावं लागतील. तर हे काय होईल? मायनस क्यू आणि हे मायनसचं काय होईल? प्लस ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू एम बी स्क्वेअर. तर त्यासाठी बघा हे x हे वजा करायचं आहे, त्यांचे साईन चेंज करा. मायनस पी प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय इथे मायनस पी मायनस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर. तर या सगळ्यांचा आपल्याला विस्तार करायचा आहे. तुम्हाला ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर हा विस्तार माहिती आहे. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ca. तर या सूत्रानुसार आपण यांचा विस्तार करूयात. याचा विस्तार करूयात. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर.
स्क्वेअर करताना हे सगळे पॉझिटिव्ह घ्यायचे आहेत. सो वी गेट एक्स स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर मायनस दोघांचा गुणाकार आणि दुप्पट करा मायनस 2px, या दोघांचा गुणाकार प्लस होईल 2pq. तर या दोघांचा गुणाकार निगेटिव्ह 2qx. त्याचप्रमाणे याचा विस्तार घ्या वाय स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर मायनस या दोघांचा गुणाकार आणि दुप्पट करा मायनस 2qy, देन मायनस 2pq आणि या दोघांचा गुणाकार प्लस 2py इज इक्वल टू, याचा विस्तार घेऊयात, एक्स स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर नंतर मायनस 2px मायनस 2pq देन प्लस 2qx प्लस y स्क्वेअर प्लस p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर मायनस 2py देन मायनस मायनस प्लस 2pq अँड मायनस 2qy. दोन्ही साईडच्या सेम टर्म्स आपण कॅन्सल करू. सो एक्स स्क्वेअर पी स्क्वेअर क्यू स्क्वेअर also y square q square p square from both sides gets cancelled. Similarly minus 2px minus 2px minus 2qy minus 2qy then 2pq, here 2pq gets cancelled. Also this minus 2pq minus 2pq gets cancelled. शिल्लक राहिलेले पद आपण खाली घेऊ. So minus 2qx plus 2py इज इक्वल टू या ठिकाणी राहील 2qx मायनस 2py. सो 2py, टेक दिस मायनस 2py टू दिस साइड प्लस 2py इज इक्वल टू टेक दिस टर्म टू RHS. सो 2qx प्लस 2qx वी गेट 4py इज इक्वल टू 4qx. डिवाइडिंग बाय 4 वी गेट qx is equal to py. Hence the proof. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं.